आम्ही बातमी दाखवणार आहोत ज्यामुळे खरोखरच अनेक जणी ज्यांना मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी परदेशात जावंसं वाटत असेल त्यांनी सावधान होणं गरजेचं आहे। मोठ्या पगाराच्या आमिषानं हल्ली अनेक जण आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात, मात्र तिकडे गेल्यानंतर काम करताना कशा प्रकारे अनन्वित छळ केला जातो याचं उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय। ही आहे अंबरनाथची फरीदा खान। घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी फरीदाची धडपड सुरू होती। कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेवरती होती आणि फरीदाला परदेशातल्या नोकरीची संधी मिळाली। एजंटच्या मदतीने ती ओमानला नोकरीसाठी गेली, पण ही संधी म्हणजे आपल्यासाठी नरक यातना ठरतील असा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता। दुबई से मेरे को 1 हफ्ता रखे, फिर उसके बाद में मेरे को मस्कत भेजे। मस्कत से ओमान गए, कपिल के इधर गई थी, उधर मेरे को तकलीफ हुई, कपिल ने मेरे को मार खिलाया और मेरे को मस्कत में लेके आके छोड़ दिया। फिर उधर से मेरे को 3 महीने रखे, उधर पे खाने पीने की तकलीफ, मारपीट, ये सब मेरे साथ होता रहा। और मेरे को उधर से फिर जब भेजे तो मेरे को फ़ोन भी नहीं करने दिए, कुछ भी नहीं। फिर मैं दूसरे से फ़ोन पे बात करी मैं। अब मैं उधर पे कोई लेडीज़ लोग जो फंसी है उन लोग को भी निकालना है मेरे को। तिच्या घरच्यांनी राज्य महिला आयोग, परराष्ट्र मंत्रालय आणि ओमान मधल्या उच्चायुक्तांशी संपर्क सुरू केला। या धडपडीला यश आलं आणि अखेर नरक यातनेतून फरीदाची सुटका झाली आणि फरीदा मायदेशी परतली। जब इसको जास्ती तकलीफ होने लगी तब मैं पुलिस का, फिर सुषमा स्वराज जी का, फिर महिला आयोग का, फिर इनका मैं सहारा लिया। फिर ओमान एम्बेसी, अब इमरान था, जब अंदर हो गया था तो अब कोई दूसरा ऑप्शन ही नहीं था मेरे पास कि कहीं मैं किसके पास जाऊं। तो फिर महिला आयोग की तरफ से, अब ये किसी भी तरफ से कुछ भी हुआ जैसा हुआ, लेकिन इन लोग का ये पूरा फंसाने का काम है। या मानसिक छळानं फरीदा प्रचंड भेदरलीये। परदेशात जाण्यासाठी एजंट्सवर कोणत्याही महिलेनं असा आंधळा विश्वास ठेवू नये आणि अशा देशात जाऊही नये असं आवाहन ती करते। हळूहळू फरीदा सावरतीये, पण तिला पुन्हा उभं राहण्यासाठी काही वेळ नक्कीच लागेल। गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ।